नमस्कार. ज्या व्यक्तीच्या नावाने 13व्याचं जेवण चालू होतं, अचानक तोच व्यक्ती घरात परत आला. उपस्थित सगळेच दचकले. पहा नेमकं काय घडलंय आणि हे डोकं चक्रावून टाकणारी बातमी. उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद जिल्ह्यातील वैशाली परिसरातून एक अशी घटना समोर आली आहे ज्याने कुटुंब, पोलीस आणि स्थानिक लोकांना चक्रावून टाकलं आहे. ज्या व्यक्तीला मृत समजून कुटुंबाने त्याचे अंत्यसंस्कार केले होते आणि ज्याच्या 13व्याचे कार्य सुद्धा घरामध्ये सुरू होते, आणि तोच तरुण अचानक घरी परतल्याने सर्वांनाच धक्का बसला. उत्तर प्रदेशच्या वैशाली येथील कल्पना अपार्टमेंटमध्ये बुधवारी 38 वर्षीय गिरधर सिंह बिट्ट याच्या 13व्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नातेवाईक आणि कुटुंबीय जेवणाच्या कार्यक्रमात व्यस्त होते आणि याच दरम्यान गिरधर सिंह अचानक सुखरूप घरी पोहोचला. त्याला डोळ्यासमोर जिवंत पाहून कुटुंबीयसह उपस्थितांचे सगळ्यांचेच धाबे दणाणले. गिरधर सिंह हा 21 मे पासून बेपत्ता होता. मिळालेल्या माहितीनुसार 16 मे रोजी स्थानिक दुकानदारांशी झालेल्या वादानंतर कौशांबी पोलीस ठाण्याने गिरधर सिंह याला शांतता भंग केल्याच्या आरोपावरून कलम 151 अंतर्गत अटक करून डासना जेलमध्ये पाठवले होते. 21 मे रोजी तुरुंगातून सुटका झाल्यानंतर तो घरी पोहोचलाच नाही. यानंतर कुटुंबियांनी त्याची शोधाशोध सुरू केली. याच दरम्यान एक मृतदेह सापडल्यानंतर कुटुंबियांनी तो गिरधरचाच असल्याचे समजून त्यावर अंत्यसंस्कार केले. इतकेच नव्हे तर दुसऱ्या दिवशी कौशांबी पोलीस ठाण्याबाहेर गोंधळ घातला. कुटुंबियांनी स्थानिक दुकानदारावर गिरधरच्या हत्येचा आरोप केला आणि मसुरी पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंदवला. परंतु आता गिरधर जिवंत परत आल्याने या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळेच वळण मिळाले आहे. आता गिरधर बिट्ट परत आल्यानंतर सर्वात मोठा प्रश्न हा निर्माण झाला आहे की कुटुंबीय आपल्या सदस्याचा मृत्यू ओळखण्यात इतकी मोठी चूक कशी करू शकतात. तर दुसरीकडे पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कारण कोणतीही DNA चाचणी किंवा इतर वैज्ञानिक पडताळणी न करता केवळ नातेवाईकांनी ओळख पटवली म्हणून त्यांच्या स्वाधीन मृतदेह करणे हे कितपत योग्य आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. गिरधर बिट्टच्या 13व्याचे जेवण करणाऱ्या उपस्थितांचे गिरधर बिट्टला जिवंत पाहून पायाखालची जमीन सरकली. मोजक्या, निवडक आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हेलो सोलापूर न्यूज चॅनल. ही जर बातमी आपण इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर पाहत असाल तर पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.